हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी तुमची तेजल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे. आज 10 तारीख आहे आणि उद्या दिनांक 11 तारीख सकाळी माणगाव मांगवली येथे सोमजाई मातेच्या उत्सवानिमित्त शाहीर तेजल पवार आणि जगन्नाथ खारगावकर असा शक्तितुरा नाचाचं जंगी सामन्याचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही 10 तारखेलाच म्हणजेच आज आम्ही दुपारी निघतोय. सगळ्या मुली वगैरे आम्ही आज जाणार आहोत आणि आज काहीतरी स्पेशल आहे ते पुढे पुढे बघा. मी सांगून सगळी मजा घालवणार नाही आहे. सो कंटिन्यू करूयात व्लॉग. आता मी घरातून निघते, दुपारची वेळ आहे आणि आम्ही सगळ्याजणी पनवेलला भेटणार आहोत. सो पनवेलला भेटल्यानंतर पुढची सगळी गंमत जम्मत दाखवते. बाय बाय. तर आता पनवेल डेपोत पोचलेली आणि या दोघी जणी आल्या आहेत, या दोघी आणि हे तिघं. हा नवीन प्राणी आहे, तसा जुना आहे ग्रुपमधला, पण आज दिसतोय तुम्हाला प्रणेश दादा. आणि कुंदन आलाय आज. कुंदन कुंदन भरपूर लाजतो आमचा व्लॉगिंगला आणि आज मी जास्त कुंदनलाच दाखवणार आहे तुम्हाला. तर या बघा आता आल्यात सगळ्या जणी. मला पण एक अगं बाई खाऊ आणा. मला पण आणा. काय पाहिजे? चॉकलेट चालेल आणि कॅडबरी आणा. हा नाही अगं कॅडबरी नाही, थंडा. तर आता सगळ्याजणी आल्यात आणि आता आम्ही इथून बस पकडणार आहोत. ओके. सो बस पकडल्यानंतर मग बसमध्ये बोलूया, आपलं दाखवूया कोण कुठे बसतं आणि मग पोचल्यानंतर मस्त रामदादा गाडी पाठवणार आहेत. हवेशीर गाडी आहे, AC गाडी आहे. AC गाडी पण हवा कुठून येणार आहे ते तुम्हाला तिथे पोचल्यावरच सांगेल. तर आता ते गंमत झाली, ते पळाले, प्रणेश पळाले. काय गंमत झाली सांग जागृती? कोलॅबरेशन बोलायचं होतं. ते म्हणतात की माझ्यासोबत कोलबेट करते. मग आम्ही त्याला म्हणजे अच्छा तू कोलगेट करतोस का असं विचारलं. कोलबेट, कोलॅबोरेशन, कोलॅब हे म्हणतात. कोलगेट कोलबेट कॉंग्रॅच्युलेशन. बघा आता पण तेच बोलतोय कोलब्रेट. काय एकदा बोला ना. काय ते एकदा नाही बोल ना, बोल. ए बोल नाही बोल. जत्रा भरले तर आपण परेलच्या जत्रेत जाऊ. आता उद्याचा कार्यक्रम संपून आम्ही येणार रात्री. मी बोलतो रात्रीच जायचं. इकडे कशाला बघते? इकडे बघ. यायचं असेल तर या, नका येऊ. मग मी पण तिला बोलले आता आम्ही इथे आहोत आणि नाश्ता वगैरे झालाय या लोकांचा. समोसे खाल्लेत प्रत्येकाने आणि गरम गरम होते म्हणून. आणि आम्ही थोडंफार हे मसाले घेतले. आता तुम्हाला थोडंफार कळेल की आम्ही आज काय करणार आहोत आणि का आम्ही एक दिवस आधी आलो आहे. तर बऱ्याच दिवसापासून आमचं हे चालू होतं आणि कधी करायचं तर आज फायनली तो योग आला आहे. तर बघा ह्या सगळ्याजणी खूप एक्सायटेड आहेत सगळ्याजणी की एन्जॉय करायचं आहे आज रात्री. सो आपण पाहूयात पुढे कसं काय आम्ही काय करणार आहोत ते. आतासुद्धा मी नाव रिव्हील नाही करणार आहे, पण तुम्हाला थोडंफार कळेल. बघा चला भेटूया नंतर. बाय. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही AC गाडी पकडणार आहोत. आमच्यासाठी AC गाडी आली आहे. तर AC गाडी दाखवते मी तुम्हाला. ती बघा AC गाडी फुल AC गाडी आहे. फुल AC हे बघा
यांना एवढी एसी लागणार आहे ना, एवढी हवा थंडीतून लागणार आहे हो. आणि हे बाबा काहीतरी खायला काय पाहिजे तुम्हाला? ह्यांना भूक लागली आहे तर ह्यांना देऊया काहीतरी खायला. आणि चला आता ही एसी गाडी घेऊन आम्ही चाललोय. पण आम्ही दोघी लक्की आहोत, आम्ही दोघी पुढे बसणार आहोत. चला बाय करा तुम्ही. तर आता फायनली आम्ही पोचलोय रामदादांच्या घरी. खूप सुंदर घर आहे त्यांचं. हे बघा सगळ्या बसल्या. त्यांनी एवढी जागा घेतली ना की मी तरी खुर्चीत बसली. घर बघा. हे रामदादांचे पप्पा. हाय करा. हाय. आता मी आतमध्ये दाखवते तुम्हाला. सगळ्यांची ओळख करून देते मी तुम्हाला. हे बघा हे रामदादा, त्याच्यानंतर हा त्यांचा भाऊ है ना, मावशीचा मुलगा. या आजी आहेत गोड आजी. ह्या त्यांच्या आई आहेत मम्मी त्यांच्या. हाय करा. आणि ही त्यांची बहीण. ओके. तर आता आम्ही आलोय आणि खूप छान घर आहे यांचं. आणि आम्ही आता बसतोय म्हणजे असेच बसतोय जरा फ्रेश वगैरे होतो आणि मग भेटूया. आम्ही काय बेत केलंय त्यासाठी भेटूया. बाय. तर बघा आम्ही चेंज वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय सानेवर. जातोय. सगळ्यांनी चेंज केलंय आणि हे वाजवत आहे. हे बघा यांना सांगा यांचा बँजो लावायला. हे डोकी वाजवत. तर अशा रीतीने आता आम्ही जाणार आहोत. आम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करायची. हे प्रत्येकाने दाखवा कोणी कोणी काय काय घेतले. हे बघा यांनी मीठ घेतलंय, हिने मटकी घेतले. हे बघा सगळे मसाले विसाले घेतले आणि हिने हंडा घेतलाय बघा. प्राजूने तिच्याप्रमाणेच घेतलंय हंडा. आणि मी काय घेतलं माहितीये का? हा हिने तांब्या घेतलाय बघा. आणि मी गोड केक घेऊन चालले सगळ्यांना. पायनॅपल. हे बघा ही पण येते. हिने काय घेतलंय? भांबुर्डा. हिने भांबुर्ड्याची पानं घेतलेत. आणि प्रतीक्षा मला बोलते ताई सावकाश. पण तुला माहितीये मला दिसत नाही. किती लांब आहे? हो बस पकडले. नीरज. होय पकडली बस. आता कुठली बस? आता त्याने श्रीवर्धन बस पकडली. आमचा नीरज येतोय. आमच्या नीरजनी श्रीवर. हो पाठवते. हे बघा ह्यांनी काय घेतलंय? तुम्ही काय बॅगेत घेतलंय? हे आपल्या उजेड पाहिजे. उजेड बॅटरी घेतली. बघा आमची किती तयारी आज. स्पीकर नाही कोणी घेतलेला. रामदादा घेऊन येतील. रामदादा आणतील ना. रामदादा आणतील. हे बघा काय चाललंय. काय मज्जा येते रात्रीची. मजा काय चालली आहे. रात्री आम्ही जातोय. आम्हाला यायला उशीर झाला म्हणून. आता आम्ही अजून मजा केली असती हो. हे राधा मग मथुरेच्या बाजारी चालली. त्या बघा कशा सगळ्या गवळणी पुढे चालल्यात. ही बघा ही राधा मोठी. ही बघा कसं रात्रीचं छान वाटतंय वातावरण. आणि आज म्हणजे लकीली थंडी जरा कमी आहे. आता सानेवर माहिती नाही. ठीक आहे चला भेटूया तिकडे जाताना. तिकडे गेल्यानंतर सानेवर गेल्यानंतर भेटू. पूर्ण काळोख आहे आजूबाजूला बघा. सुंदर वाटतंय. मस्त वातावरण आहे. चलो बाय बाय. मी मध्ये आहे. त्यात अर्धी ठेवतो ना. पांढरा करा वरून. एक टाक इथं चिकन या बाजूला नाही आणि अंडा टाकला.
अय्या मला वाटलं खागेत पायरीला की काय माहिती. हो बाजूला तर नशीब तिकडे गेली नाही अशी. शेंगा नाही पान टाक वरून शेंगा टाक. शेंगा पान टाक पान. शेंगा आतमध्ये राहिले आहेत ना, वरती टाकायला लागतील ना, या वरती टाक थोड्या शेती शेंगा टाक. मिठान ना थोडा. मिठान बारीक त्या पहिल्यात मीठ टाकलंच का नाही? आता जाऊ दे ते असं, ते मीठ त्या पहिल्यात मीठ टाकलंच का नाही? कुठं आता जाऊ दे ते असं, ते मीठ टाकू वरून टाक, वरून मीठ मीठ बनवतायत की भांडतायत तेच काय कळत नाही. मीठान रे धन्य हो धन्य प्रभू. पच्चा खायला लागला. टाक हे मीठ आहे. टाक थोडंसं टाक, हा थोडंसं टाक, टाक थोडं अजून टाक. अंडी पहिले बॉईल करणार आहे. त्याच्यातच शिजत एक नंबर. शिजवणार अंडी पहिली मग त्यात टाकणार. नाही 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 रे, हे शेंगा टाक अजून थोड्या. अरे शेंगा ह्याच्यात टाक ना मला. मी कुठे शेंगा आहेत ते? तिथे आहे. अरे शेंगा आहेत ना, टाका. आहे तिथे अजून. या काय एवढी शेंगा आहेत तरी मोठा नाही मटका घेतला एकदा. ती पण एक पिशवी आहे, ती पण. थांब ना जरा, नाही दे काय बोलते. मटका एकदम दोन. बारीक मीठ नाही काय होत ना, बरोबर ना? स्टोरी मला पण मेन्शन करा. टॅग करते मी. टॅग करते. आपण घे. जरा पान दे थोडा. कुठं कांसारलास की? अरे दिसही ना भावा, आता आलो कुठून. चिकन वर मीठ टाकले काय? हो टाकलेलं. तो मिक्स केला ना त्याच्यामुळे. ती अंडी टाकलीत काय? मधीच टाकू, मधीच टाक. ए ते पिवळावाला कुठे ते अंडा ते पण आणून. सिरियस जरी असले तरी तू वाजवणार ना. तेच ना, सिरियस म्हणजे सिरियसनेस नाही आपल्याला. आता त्याच्यावरती शेंगा टाक. थांब थांब पान घ्या. पान टाक त्या कोपऱ्यात अजून. आपला पान. त्या कोपऱ्यात राम तुझ्या साईडला. धन्य हो धन्य हो प्रभू. तू ती अंडी पण तशी. वरच्यावर मार, एवढा खात नको होता. वरच्यावर मार वरती. आणि याला पण मार, त्याला पण. एक आता कसं ठेवणार हे लोक? राम तिथं घे ना, तिथं खाली घे. मला असं वाटतं मी जिकडे उभी आहे तिकडे दूर आहे. तर काय तिथे फायनली लोक पोपटी पेटवत आहेत. झालंय का? आग लावून टाकले. आग लावून नाही टाकली, आग लावली फक्त. इथं मटका फुटलाय आता. नाही मटका फुटला का माहिती आहे? फुटू द्या, काय नाही म्हणत. ते अलगत काढा, बाजूला करा फक्त ती वाफ. बस. माहित नाही कसं फुटला काय. झाली पण ती, हे ती पण झाली असेल. काढा, यायला उगाच येऊ नको नाही काय. हा बाजूला कर ती सगळी. तो थंड होईल, पडतील ना खाली. फडका आहे पण तो भाजल. फडका फडकेन नाही भाजणार. फडका मी काढले लवकर. अरे आणि काश्या हे आता ओतलंय ने रामदादाने. आता
तर अशा रीतीने आमची पोपटी पार्टी झालेली आहे आणि जाम भारी लागते. म्हणजे मी फर्स्ट टाइम खाल्ली पण मजा आली पोपटी खाऊन. आणि खरंच म्हणजे आम्ही एवढा आलो स्ट्रगल करून. एक कसे वाटलं पोपटीची टेस्ट? सर्वांनी सांगा. म्हणजे विदाऊट ऑइल आणि विदाऊट काय बटर नाही, ऑइल नाही, काहीच नाही. आणि एवढं सुंदर पोपटी सुंदर झाली होती. हा बघा नीरज आवडली? मस्त, एक नंबर. ज्याने कोणी बनवले त्याने एक नंबर बनवलंय. मस्त, अप्रतिम, सुंदर. खरंच मजा आली. आणि आज आम्ही खूप मजा केली, खूप मजा. तर आता फायनली आलो आम्ही घरी आणि फ्रेश वगैरे झालो आत्ता जस्ट. आणि हे बघा आता घरी आले आमच्यासमोर चिकनचा टोप आणि राईस आहे. हे बघा सगळे आता जेवायला बसणार आहेत. पोपटी खाऊन पोट भरलं आहे, मन पण भरलं आहे. आणि आता चिकन खाणार आहोत. तुम्हाला दाखवतो चिकनाचं. आम्ही चिकनाचं मटण खाणार आहे. तर आपण आता जेवायला बसतो. आणि तर बघा पोपटी खाऊन झाल्यानंतर सुद्धा घरात येऊन बघा किती चिकन खातायत. हा बघा वाढपी बघा, चिकनाचं जेवण. वाढपी बघा कोण आहेत? रामदादा. आणि चिकनाचं जेवण. काय बोलतात? चिकनाचं जेवण. चिकनाचं जेवण. चिकन मस्त. आणि हेच खरं सुख आहे, म्हणजे सर्वांसोबत एकत्र जेवणं. आणि आहे ना प्राजू? हे बघा किती वाजलेत रात्रीचे, काही हिचं चालू आहे. टेस्ट तर कर. नाही मी नाही खात ते काय. कुठलं नको तुला हे? मला पण तसले नाही आवडत, हड्डीवाले आवडत. आता मला फक्त रसा का? नको, पीस नको. आता पीस खाल्लं. हा एकच बस एवढा नको. रस्सा दे. आता नाही परत. अरे बापरे, आता मी दिलाय, मी परत नाही घेणार असं म्हणून माझ्या ताटात एवढे पीस दिलेले आहेत. तरीही मी एक पीस काढणार आणि इच्छा ताटात. आई मला नाही आवडत असं वाला पीस. थांब घेतो ना. कसा वाला? दाखव. तिला हड्डीवाला वाटतं. काय ते बघ चालेल. ए काय नखरे चालेत हड्डीवाल्यानी? हे पंक्तीत वाढतात तेव्हा तुमचे नखरे असतात काय? हे हा हड्डी पाहिजे, अरे नीट तरी वाढ. बड्डी. काय करू नको असते. चला आता आम्ही जेवतोय, भेटूया जेवून झाल्यावर.